जय शिवराय मित्रांनो, जय जिजाऊ, जय शंभूराजे. खरं तर मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण विषय असा झाला की सोशल मीडियावर खूप मोठी बदनामी चालू आहे. माझी बदनामीच म्हणता येईल. बरेच मित्र, बरेच मैत्रिणी, बरेच नातेवाईक ही सगळी लोक विचारायला लागली की सोशल मीडियावर काय प्रकार चालू आहे, ती पोरगी कोण आहे, तुला शिव्या का देते. खरं सांगायचं झालं तर मित्रांनो, त्याच्या पोरीनं जो व्हिडिओ बनवला आहे माझ्या बाबतीत, खूप वाईट साईड बोललं गेलेलं आहे. खूप शिव्यागाळी वगैरे केलेली आहे तिनं माझ्या पोराबद्दल, माझ्या घरच्यांबद्दलसुद्धा खूप काही बरळले. थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, माझ्या पेजला जावा सोशल मीडियावर आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा. मी कधी कुणाच्या विरोधात कधी व्हिडिओ नाही बनवला. माझे व्हिडिओ शक्यतो निसर्गाविषयी असतात, आपले गडकिल्ले आणि आपल्या धर्माविषयी असतात. कधी चुकीचं मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे. आणि पहिली गोष्ट, त्याच्या पोरीनं जो व्हिडिओ बनवला आहे त्याशी माझा काही काडी मात्र संबंध नाही. खरं तर मला व्हिडिओ बनवायला थोडा लेट झाला. खरं तर मी फार आधी व्हिडिओ तो बनवायला पाहिजे होता, पण मधल्या काळात दिवाळीच्या पिरियडनंतर माझ्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच काही गोष्टी घडून गेल्या. त्यावेळेस खूप मानसिक खच्चीकरण झालं, बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडल्या. त्यानंतर हा व्हिडिओ आला, पण ह्याचं स्पष्टीकरण मी योग्य वेळी देईन. मी काय बोललो आहे, मी काय नाही बोललो. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, मी 2 महिने झाले तुम्हाला त्रास देतो आहे, ठीक आहे. त्यात ती असं पण बोलली की हा माणूस मला सतत 2 महिने झालं मेसेज करतो आहे, हे करतो आहे, ते करतो आहे, ठीक आहे. तू फक्त व्हिडिओ बनवला आहे, नाण्याची तू फक्त एक बाजू दाखवली, नाण्याची दुसरी बाजू तू दाखवायला विसरून गेली. मला एवढंच बोलायचं आहे. मी व्हिडिओ खरंच बनवणार नव्हतो आणि मला ती गरज पण नाही वाटत व्हिडिओ बनवायची, कारण जी आपण केलं नाही त्या गोष्टी कशाला स्पष्टीकरण द्या. आणि स्पष्टीकरण दिली की लोक फार फायदा घेतात. अहो, ज्यांची लायकी नाही अशी लोकंसुद्धा मला DM करून विचारत आहेत किंवा शिवीगाळ करतात किंवा घाणेरडे मेसेज टाकतात. मी त्यांचा एकही मेसेज डिलीट मारलेला नाही. DMला जसे तसे मेसेज आहेत. राहिली गोष्ट, ही माझ्या छाताडावर पाय देते. छाताडावर पाय द्यायला त्याला आईच्या छातीचं दूध प्यायला लागतं. मग दुसऱ्याच्या छाताडावर पाय द्यायची भाषा करा, पहिली गोष्ट. राहिली गोष्ट माझ्या मुलाबद्दल, माझ्या मुलाला म्हणते चांगले संस्कार दे. तू शिकवू नको. तुझे काय संस्कार आहेत ना, ते तुझ्या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहेत. क्लिअर कळतं की कुणाला किती संस्कार आहेत. माझ्या आईबापांनी मला चांगले संस्कार दिलेत आणि मी माझ्या मुलाला पण चांगले संस्कार दिलेत. ज्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, त्यावेळेस माझ्या मुलाच्या तोंडातून न सांगता छत्रपती शिवाजी महाराज की जय येतं. ह्या पलीकडं मी माझ्या मुलाबद्दल काय संस्कार केलेत हे मला कोणी शिकवू नये. हा व्हिडिओ ज्यावेळेस आला मित्रांनो, मला माहीत नव्हतं हा असं काही व्हिडिओ टाकलेला आहे. सगळ्यात आधी माझ्या बहिणीने मला हा व्हिडिओ पाठवला होता की असा व्हिडिओ तुझा व्हायरल होतो आहे, की अशी मुलगी तुझ्याबद्दल चुकीचं बोलते किंवा काय. तर माझ्या बहिणीला फार स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाही पडली, पहिली गोष्ट. कारण ती मला ओळखते. आम्ही एकाच आईच्या पोटातून जन्म घेतला आहे, तिला मी माहीत आहे. आणि तो ज्यावेळेस माझ्या बहिणीने मला व्हिडिओ पाठवला त्यावेळेस मी पहिला व्हिडिओ माझ्या बायकोला दाखवला. मुलाला दाखवला. ते काय फार रिॲक्ट नाही झाले, का त्यांना पण माहिती आहे मी कसं आहे, मी चुकीचा वागणार नाही, हे सगळं माहीत आहे त्यांना. मला एवढंच बोलायचं आहे की तुला वाटतं ना की मी तुझ्याबद्दल चुकीचा बोललो आहे, की तुला काही शिव्या दिल्यात, काय बोललो आहे. तू फक्त एक स्क्रीनशॉट लावायला विसरून गेलीस. तू क्लिअर आहेस ना, स्क्रीनशॉट लाव ना. मग मी तुला 2 महिने झाला त्रास देतो आहे, त्या 2 महिन्याचे स्क्रीनशॉट लाव.
तर क्लिअर होईल ना की तू तुझी बाजू फक्त मांडली स्टुडिओमध्ये. आज मी व्हिडिओ बनवते मित्रांनो, मी कुठेही बघा तुम्ही, मी जस्ट हा व्हिडिओ बनवायच्या आधी महादेवाच्या मंदिरातून आले मित्रांनो, आणि ते बसलेत सगळ्यांचा न्याय निवाडा करायला. आणि मला काय फारसं असं कोणाला स्पष्टीकरण द्यायची मला असं गरज नाही वाटत स्पष्टीकरण द्यावं, किंवा मी स्टुडिओमध्ये बसून क्रिएटिव्ह करून किंवा काय ठरवून वगैरे हा व्हिडिओ बनवलेला नाही प्रसिद्धीसाठी. मी ऑलरेडी महादेवच्या कृपेने खूप प्रसिद्ध आहे मी, आणि मला कोणी प्रसिद्धी मिळवून द्यावी अशी माझी अपेक्षा पण नाही. आणि हा स्पष्टीकरणाचा हा शेवटचा व्हिडिओ असेल मित्रांनो. आणि त्याच्यासाठी ना तू कर, प्रसिद्धीसाठी तू कर, मोठी हो, दुसऱ्यांना शिव्या देऊन मोठी हो. पण मला दुसऱ्यांना शिव्या देऊन मोठं व्हायची काही गरज नाही. माझे महादेव तिथे बसलेले आहेत, माझे कष्ट, माझं प्रयत्न चालू आहेत. माझ्या पद्धतीनं मी व्हिडिओ बनवतो, पोस्ट करतो. लोक त्याला किती प्रतिसाद देतात, किती सपोर्ट करतात, हे सगळं दिसतंय सगळ्यांना. मला असं काही वेगळं करायची गरज नाही. कोणाच्या आईविषयी, कोणाच्या बापाविषयी शिव्या देऊन किंवा कोणाच्या आईला शिव्या देऊन मला मोठं नाही व्हायचं मित्रांनो, आणि मला गरज नाही वाटत. आणि खरं तर मी व्हिडिओ बनवणारच नव्हतो, पण काही असा विषय झालेला आहे मित्रांनो की काही लोक त्या गोष्टीचा गैरफायदा घ्यायला लागलेत, खूप गैरफायदा. आता ह्या एका व्हिडिओमुळं माझं काय नुकसान झालं असेल ना, हे मला माहिती आहे. मला फार असं उघड सांगण्याची गरज नाही. माझे काही खूप सुंदर अशी नाती होती, की जवळची लोकं होती. काही गोष्टी मी ह्या व्हिडिओमुळं त्या गमावल्यात. ती नाती माझ्यापासून थोडी दूर गेल्यात. काही लोकांचा गैरसमज झाला. माणसानं कधी पण नाण्याच्या दोन बाजू बघाव्यात. एका बाजूनं काय माहीत होत नाही आपल्याला. तो व्हिडिओ आता बघा तुम्ही, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तिनं जो व्हिडिओ बनवला त्या पोरीनं, की त्यामध्ये खूप म्हणजे असं नुसतं तिचंच बोलले ती, बरोबर, तिच्याच गोष्टी मांडलेल्या आहेत तिनं. हे असं 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 करू नये ना, आपल्या गोष्टी दुसऱ्यांवर आपण लादू शकत नाही. कळणाऱ्यांना कळतं खरं काय खोटं काय. त्या कमेंट्समध्ये पण तिच्या विरोधात कमेंट्स आहेत. खूप लोकांनी चांगले पण कमेंट्स केलेत, काही लोकांनी वाईट पण कमेंट केलेत. आणि मला ॲक्च्युली DM पण येतात लोकांचे, की दादा की असं झालं. काही मुलींचे पण, मला ताईंचे पण DM येतात. काही बरेच लोकांचे असे DM येतात. माझ्याकडे आहेत, मी ठेवलेले आहेत ते. तर त्या DMमध्ये काही मुली अशा बोलतात की दादा ते मुलीनं तुझ्याबद्दल खूप वाईट बोलली. काही मुलं बोलतात की ती मुलगी तुझ्याबद्दल खूप वाईट बोलते, तू का व्हिडिओ बनवला नाही किंवा काय त्या गोष्टीला विरोध केला नाही. मला एवढंच म्हणायचं की त्या गोष्टीला काय विरोध करायचे, काय विरोध करू. मला ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वी तिचा मला स्वतःहून फोन आला होता, आणि एकदा नाही 15 ते 20 वेळा मला त्या इंस्टाग्रामवरती कॉल आला होता तिचा. तर मी काही वेळेस कॉल उचलला, काही वेळेस उचलला नाही. पण त्यावेळेस तिला मी क्लिअर बोललो होतो की काय इश्यू झाला होता, की कमेंट खरीच केली का नाही केली, तू त्याची शहानिशा केली का नाही केली. दुसरी गोष्ट, नंतर तिचा मला पर्सनली कॉल आला ज्यावेळेस तिनं हा व्हिडिओ पोस्ट केला. पर्सनल कॉल आला, कारण तिच्या मागं जरा एक सूत्रधार वेगळाच आहे. बहुतेक तिचा नवरा आहे का कोण आहे मला माहीत नाही, पण सूत्रधार वेगळाच आहे. आणि मला अशा बऱ्याच धमक्या वगैरे यायच्या. काही लोक माझ्या घरापर्यंत येऊन गेली. काही लोकांनी पैशाची पण मागणी केली की आम्ही तुझ्याकडून आलो आहे, तुझा तो व्हिडिओ डिलीट मारायचा असेल, अमुक एवढे पैसे दे, तो इथे प्रकरण आम्ही मिटवून टाकतो वगैरे. मला नाही गरज वाटली. मी का पैसे देऊ, जी गोष्ट मी केली नाही त्या गोष्टीसाठी मी का तयार राहू. असं नसतं. आपण महाराष्ट्रात, मी मध्ये पण एक पोस्ट टाकलेली की महाराष्ट्राची जनता ठरवेल की काय खरं आणि काय खोटं आहे. सगळ्यांची मतं मी जपायला किंवा सगळे जे विचारतात त्यावर प्रश्नाची उत्तर द्यायला मी बांधील नाही. पहिली गोष्ट, खूप DM आले मला. DMमध्ये सुद्धा अशा बरेच लोक मला विचारतात की तू तिला काय बोललास, हे काय झालं ते काय झालं. ती तिला विचार ना. व्हिडिओ तिनं पोस्ट केला आहे, मी नाही केला. मला नाही गरज वाटली व्हिडिओ पोस्ट करायची. जर मी काय केलं असतं, जर काही चुकीच्या गोष्टी वागला असतो तर मी तिला उत्तर दिलं असतं. कारण माझी बहीण पण मला बोलली की नको अरे विजय, नको त्या विषयात पडू नकोस, किंवा राहू दे सोडून, जे तिथल्या तिथं विषय सोडून दे.
काय चूक झाली असेल नसेल त्या गोष्टी तिथल्या तिथं सोडून दे. मी सोडून दिल्या. मी तिला सॉरीचा मेसेज पण केला. जर मी जी गोष्ट केली नाही, चला बाबा जाऊ दे मिटून घ्या विषय, म्हणून मी तो विषय सोडून दिला तिथल्या तिथं आणि पुढे चालत राहिलो. आणि मधल्या काळात मी व्हिडिओ नाही बनवला. मधल्या काळात माझी जरा तब्येत बरी नव्हती. एक माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये थोडंसं बरकड्यांना सूज वगैरे आली होती आणि मध्ये थोडंसं खुकून माझं बोलायला पण व्यवस्थित येत नव्हतं. तुम्ही मागं एक व्हिडिओ बघा, एक व्हिडिओ टाकलेला आहे मी पालीच्या खंडोबाचा. त्यात माझा आवाज बघा तुम्ही आणि आत्ताचा आवाज बघा, खूप फरक आहे. खूप म्हणजे तब्येत फार बिघडली होती, त्यामुळे मधल्या काळात मला ते करता आलं नाही आणि मला गरज पण नाही वाटली व्हिडिओ टाकण्याची वगैरे. पण आज मला गरज वाटली मला. कारण का तर मला अशी बरेच लोक अशी बोलली, मित्रमंडळी अशी म्हणली की अरे तू बनव व्हिडिओ, तुझ्या विरोधात व्हिडिओ बनवतो. मला गरज नाही वाटली. मी नाही बोललो त्यांना, काही व्हिडिओ बनवणार, काय सिद्ध होणार यातून? वाद होणार, काहीतरी विषय वाढणार, विषयाला विषय होणार. त्यामुळं मी नाही त्या गोष्टीत पडलो नाही. पण रात्री असा विषय झाला की एक असेच एक मित्रमैत्रिणीमध्ये मला फोन आले, मेसेज आले की त्यांनी त्यांची मतं मांडली की असं आहे तसं आहे, त्या पोरीने तुझा व्हिडिओ टाकला आहे. मग ठीक आहे म्हणलं, असं आहे तसंच आहे म्हणलं मी. तुम्हाला जे वाटतं आहे ते वाटतं आहे. त्यामध्ये जर तुम्हाला शहानिशा करायची असेल ना, तुम्ही तिलाच संपर्क करा, मला करू नका. मला नाही गरज वाटत. मी चालत राहतो मित्रांनो. मी कुठली गोष्ट आहे ना तुम्हाला सांगतो, मी आत्तापर्यंत कुठली गोष्ट तुम्हाला शेअर नाही केली. इंस्टाग्रामवर मी अशाच छानच व्हिडिओ टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला बघायला पण आनंद येईल. आणि कधी असं मी माझ्या पर्सनल गोष्टी शेअर नाही केल्या. मी आज तुम्हाला माझ्या पर्सनल गोष्टी काही सांगेन. माझा जन्म कृष्णाघाटचा, कराड सातारा माझं गाव आहे. ठीक आहे. आमच्या आईनं खूप कष्टानं आम्हाला सगळ्यांना वाढवले. कधी कोणाच्या विरोधात कधीच कुठली गोष्ट केली नाही. माझ्या घरच्यांना माहिती आहे मी कसं आहे. बस झालं. माझ्या घरच्यांना माहिती आहे, माझ्या पोरांना माहिती आहे, माझ्या बायकोला माहिती आहे, माझ्या जवळच्या 4 मोजक्या मित्रांना माहिती आहे मी कसं आहे. आणि मला जास्त लोकांना स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाही पडत. मी कशासाठी स्पष्टीकरण देऊ? तुम्ही तिला विचारा काय विषय झाला आहे, तुम्ही तिला विचारा. माझ्या छाताडावर पाय द्यायला, मी मगाशी पण बोललो, माझ्या छाताडावर पाय द्यायला त्याला आईच्या छातीचं दूध प्यायला लागतं, कष्टाचं खायला लागतं. अजून एक शब्द काय वापरला आहे, ज्याला पोट नाही तो काय भिकारचोट. ज्याला पोट नाही तो भिकारचोट नाही, ज्याला पोट आहे तो भिकारचोट आहे. कारण विषय काय असतो, लोकांचा हरामचं खाऊन जे पोट सुटलेलं असतं का नाही, ते हरामखोर असतो. कष्टानं कमवून खाणाऱ्याला पोट नसतं, लक्षात ठेवा. जो हरामचं खातो, भिकारचोट जो असतो का नाही, तो लोकांना बदनाम करून खातो, लोकांच्या बदनामीवर मोठा होतो, तो खरा भिकारचोट असतो. दिवाळीला कपडे, तू ये, तुझ्या अख्ख्या खानदानाला कपडे घेतो मी. कपड्याचा विषय काढला, दिवाळी कपडे, तू ये, तुझ्या अख्ख्या खानदानाला येणार आहेत, तुझी 7 पिढ्या ज्या आहेत ना त्यांना पण कपडे घेतो. राहिली गोष्ट माझ्या पोराच्या विरोधात जी वाक्य वापरलीस ना, माझ्या पोराला संस्कार खूप चांगले दिलेत आम्ही, आणि इथून पुढे सुद्धा तो चांगले संस्कार घेणार, कारण आम्हाला वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा लाभलेला आहे. राहिली गोष्ट कोल्हापूर. आता तू कोल्हापूरमध्ये बसून एखादी गोष्ट हायलाईट करतेस किंवा त्या विषयाला पकडून तो हे करते. कोल्हापूरला सॅल्यूट आहे. छत्रपती शाहू महाराजांनी खूप काय केलेलं आहे आणि खूप त्यांचा इतिहास मोठा आहे. त्यांना खूप मनापासून प्रणाम आहे. आता मी जिथं उभा आहे तिथं तुम्ही बघू शकता, महाराणी ताराबाई यांची समाधी आहे पाठीमागं. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं की नका एखाद्याला बदनाम करू. तुम्ही तुमच्या ऐपतीनं मोठे व्हा, आम्ही आमच्या ऐपतीनं मोठे होतो. आणि तुला असं वाटत असेल की मला फेमस व्हायचं आहे म्हणून मी तुला काही गोष्टी बोललो, किंवा तू असं त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तू बोललेली आहेस की मला फेमस व्हायची गरज नाही. ऑलरेडी मी तुझ्यापेक्षा फेमस आहे. मला तुझा आधार घेऊन फेमस व्हायची गरज नाही. आयुष्यात अशा खूप गोष्टी आम्ही निस्तारल्यात, खूप गोष्टीतून आम्ही गेलेलो आहे, खूप गरिबीतून आम्ही गेलेलो आहे. हे पण असं कधी कोणाचा आधार घेऊन किंवा कोणापुढे हात पसरून कधी गरज नाही वाटली मला. खूप बेकार वाटतं या गोष्टी ऐकून. तुला असं वाटलं असेल तू जिंकली नाहीस. तुला याची योग्य वेळ आली ना, महादेव बरोबर तुला त्या गोष्टी शिक्षा देईल. आणि ज्यावेळी शहानिशा होईल ना,
त्या दिवशी तू तुझा फोन आणि माझा फोन घेऊन कुठं तू जिकडं बोलवशील ना तिकडं मी यायला तयार आहे. फक्त तुझ्यात तेवढी हिंमत पाहिजे. कुठंतरी एक स्टुडिओमध्ये बसून जसं तुला वाटेल तसं क्रिएटिव्ह करून किंवा लिहून त्या गोष्टी तू प्रसिद्ध करून मोठी होतेस. लज्जास्पद गोष्ट आहे, खूप लज्जास्पद गोष्ट आहे ही गोष्ट. तुला वाटलं असेल तू जिंकलीस तर जिंकलीस, तुला वाटते तू जिंकलीस, पण ह्याच्यामुळं माझं जे काही नुकसान झालं आहे का नाही ते माझे महादेव भरून काढतील, 100% भरून काढतील. आणि एवढा विश्वास आहे त्यांच्यावरती. तर मला फक्त महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच बोलायचं आहे, कधी पण नाण्याची 2 बाजू बघायला शिका. एक बाजू बघून काही सिद्ध होत नाही. कसं असते, आज मी म्हणतो की एखाद्या चौकात एखादा मुलगा एखाद्या मुलीला काहीतरी बोलला तरी मुलगाच वाईट ठरतो, किंवा मुलगी एखाद्या चौकात मध्ये उभा राहून मुलाला काय बोलली तरी मुलगाच वाईट ठरतो सगळ्यांसमोर. कारण लोक काय म्हणणार आहेत की बाबा काहीतरी बोलला असेल म्हणून ती मुलगी त्याला बोलते, किंवा आज काहीतरी त्यांच्यात झालं असेल. म्हणजे दोन्ही बाजूनी विषय काय, मुलगाच वाईट ठरतो. फक्त सांगण्याचा उद्देश एवढा की दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत. कारण मला जे वाटलं मित्रांनो, मी तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला योग्य न्याय द्यायचं कामसुद्धा तुमच्याच हातात आहे. तुम्हीच ठरवा की काय खरं आणि काय खोटं. आणि हे माझं शेवटचं स्टेटमेंट आहे. यानंतर मी कोणालाही स्पष्टीकरण देणार नाही आणि कोणाला मी बांधील नाही स्टेटमेंट द्यायला. ज्याला जे ठरवायचं आहे त्यानं ते ठरवा. आणि खरंच मनापासून मी सांगतो, मला हा व्हिडिओ बनवायचाच नव्हता. पहिली गोष्ट, मी काही गोष्टी सोडून दिल्या होत्या. काही गोष्टी परिस्थिती ज्यावेळेस एखादी परिस्थिती गंभीर होईल ना त्यावेळेस मला एक सवय की नीतीवरती सोडून द्यायचं, सगळ्या गोष्टी वेळेवरती सोडून द्यायचं. तरीसुद्धा लोक मला डिवसायला येतात, तरीसुद्धा लोक मेसेज करून DM करून डिवसायला येतात की असं झालं तसं झालं, तिनं तुला एवढा हे केलं तेवढा. अरे करू देत ना, तिच्या कर्मानं ती जाईल, तिच्या कर्मानं ती जाईल. आणि मी अजून ही गोष्ट क्लिअर करतो, मला कोल्हापूरविषयी काही नाही, मला कोल्हापूरविषयी खूप अभिमान आहे. असं नाही की तिच्या म्हणण्यानुसार की कोल्हापूरला खूप सॅल्यूट आहे. आमचा देव पण तिकडे आहे, महालक्ष्मी आहे, ज्योतिबा आहेत. त्यामुळं कोल्हापूरचा इतिहासही खूप मोठा आहे आणि कोल्हापूर मनात आहे. त्यामुळं ती चुकीची गोष्ट माझ्याकडून कधी घडणार नाही आणि होणारही नाही आहे. पण ही जी घाण आहे ना, जी गावाचं नाव घेऊन ॲडव्हान्स स्टेज घेऊन की खपवायचं प्लॅन चालू आहे किंवा खपवायच्या गोष्टी चालू आहे. तिचा फोन आला होता मित्रांनो, मला एक 2 महिन्यापूर्वी मला फोन आला होता तिचा. 2 महिन्यापूर्वी नाही, तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काहीतरी मला एक 4-5 दिवसानंतर कॉल आला होता. आणि तिच्या मागंही कोणतरी मास्टर माइंड आहे. कदाचित तू मागाशी बोलल्याप्रमाणे नवरा असेल का कोण आहे मला माहीत नाही एवढं. मास्टर माइंड आहे, त्यानुसारच चालू आहे, प्लॅननुसारच चालू आहे सगळं. आणि त्या प्लॅनमध्ये मला फसायचं नव्हतं. त्यामुळं मी काही प्रत्युत्तर जास्त केलं नाही किंवा व्हिडिओ बनवला नाही किंवा काय. भरपूर तिनं शिव्या वगैरे दिल्या. मी माझं स्पष्टीकरण देत होतो की तिनं भरपूर शिव्या दिल्या, ऐकून नाही घेतलं. तिनं तिचीच मतं मांडली आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तिनं तिचीच मतं मांडली. त्यामुळं बघा, तुम्ही ठरवा, कमेंट्स करून सांगा की बाबा काय कोणाचं चुकलं, कोणाचं नाही चुकलं. बघा तुम्ही, महाराष्ट्राची जनता म्हणजे फार योग्य ठरवू शकते, तेवढा विश्वास आहे मला. आणि बघा कमेंट करून. जय शिवराय मित्रांनो, जय जिजाऊ, जय शंभूराजे.